भिवंडी तालुका कोन गांव में कोन ग्राम पंचायत सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटिल के 60वां जन्मदिन के शुभ अवसर पर 10वीं व 12वीं के गुणवंत विद्यार्थियों का सत्कार समारोह व रक्तदान शिविर का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर वलगांव उद्योगपति भानुदास भोईर, वसंत भोईर, इंद्रपाल भोईर, कल्याण डोंबिवली महानगर पालिका सभागृह नेता वरुण पाटिल, उप सरपंच दीपाली कराले, सचिन कराले, प्रमोद पाटिल, डॉक्टर विनोद पाटिल, ग्राम पंचायत अधिकारी मनीष महाजन सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित होकर कोन ग्राम पंचायत सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। कल्याणमधले ही सगळेच लोक माननीय सरपंचांना आई शब्दानं बोलवतात। या तीर्थरूप आईला मी प्रथमतः वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आईला शुभेच्छा देत असतानाच आज आईचं वैशिष्ट्य, आईसोबत काम करण्याची धडपड मी बघितली। अनेक वेळा कामं कार्य थांबल्यामुळे कामांचा विसर मला भेटतो। मात्र 60व्या वर्षी ही आमची तरुण आई मला प्रत्येक वेळेस फोन करून सांगते, साहेब आपलं हे काम बाकी आहे। विजयाच्या विकासाच्या प्रत्येक कामामध्ये आईचा, सरपंचांचा जो मोलाचा वाटा आहे त्याचं कोणीही स्वतः दुसरा वाटा घेऊ शकत नाही। आईचं कार्य, विकासाचं कार्य प्रत्येक बाजूमध्ये रात्रदिवस माझ्या ग्रामपंचायतच्या माझ्या लोकांचा विकास कसा होईल, मी असेपर्यंत या गावामध्ये एकही काम शिल्लक राहू नये अशी जी धडपड आईची आहे त्या तिच्या या कार्याला सलाम। ग्रामपंचायतीच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या प्रशासनाच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं माननीय सरपंच तथा आमच्या आई यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा। धन्यवाद। सदाशिव पाटील आमच्या वहिनीच आहेत, यांना 60व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। कोणगावचे आलेले देव श्री चरोबाकडे प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो। त्याचं कारण असे की वलगाव आणि कोणगाव या दोन्ही घराण्यामध्ये त्यांनी आपल्या नावाचा लौकिक केलेला आहे। दोन्ही घराणं माणुसकीनं मोठी असल्यामुळे वनमध्ये एकही असं घराणं नाही की आमच्या वहिनीला मानत नाही। तसंच आमच्या कोणगावमध्ये सुद्धा एकही असं घराणं नाही की त्या वहिनीचा सन्मान करत नाही। वहिनी जरी या गावच्या स्नुषा असल्या तरी प्रत्येक कार्यक्रमामध्ये राजकारणात येईल किंवा येणार नाही हे वहिनीला बाकी सुद्धा माहिती नव्हतं की मी कदाचित राजकारणात येईल असं वाटलंही नव्हतं। तरी त्यांचे सासरे बाळा नसकर पाटील 12 वर्ष या गावचे सरपंच होते। सदाशिव दादा आमचं एकही असं घर नाही की दादाचं आजही आठवण येत नाही, कारण दादा प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये वहिनीला बरोबर घेऊनच सहभागी होत होत्या। आणि त्याचं जे फळ आहे की 2017 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि दादाचं कल्याणमध्ये असलेलं कार्य, कर्तृत्व, वैदिक कल्याणमध्ये आधारवाडी चौकामध्ये जोडलेली माणसं, आमच्या कोणगावचं कल्याणशी असलेलं नातं, संबंध आणि या जोरावरच मामांच्या शुभेच्छेने, सहकार्याने वरुण पाटील हा कल्याणचा नगरसेवक झाला। नुसता नगरसेवक होऊन थांबला नाही तर आता दुसऱ्यांदा निवडून येऊन सभागृह नेता सुद्धा झाला। 2022 निवडणूक जेव्हा आली ती निवडणूक आम्ही लढलो
तेव्हा लोक आमच्या पाठीशी दिसत नव्हती, पण मनाने आमच्या बरोबर होती. म्हणून वहिनी इतिहास घडविला आणि तिन्ही उमेदवारांची मतं, बरोबर दोन्ही उमेदवारांची मतं एकत्रित केली तरी आपल्या उमेदवाराची मतं जास्त होती. म्हणजे लोक वहिनीला मानत होती. सूनबाई म्हणून, आता तरुण पोरं आई म्हणून मानतात. आणि खरोखरच 11 जून 1991 कोंडगावची ग्रामपंचायत स्थापन झाली मामा. तेव्हापासून आजपर्यंत अनेक विकासाची कामं झाली, परंतु जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणारा एकमेव सरपंच आणि कार्य अहवाल सादर करणारा एकमेव सरपंच म्हणजे आमच्या वहिनी साहेब. त्यांच्या आपण असंच समाजकार्य घडत राहो आणि कोंडगावचा विकास होत राहो. त्याचबरोबर कपिल पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक कार्याच्या हिरिरीने करत असतात. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या समाजाची कोणतीही अडचण असू दे, सामाजिक काम असू दे, शैक्षणिक काम असू दे, आरोग्यविषयक असू दे, सर्व काम करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात. आणि त्यांच्या खांद्याला खांदा घेऊन आमचा पुतण्या वरुण पाटील सुद्धा आईच्या बरोबर जी लागेल ती पद्धतीच्या गावासाठी तन्मनधनाने करत असतात. मी पुन्हा एकदा सर्वजणांना प्रार्थना करतो की आमच्या वहिनीला उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून कोंडगावची सेवा घडो, एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो.